नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आवाज थोडासा बसलाय। पंजाबमध्ये ना थंडीचं प्रमाण आता दिवसांदिवस वाढत चाललंय, त्याच्यामुळे आमच्या तिघांची तब्येत डाऊन झाली। सात्विक आजारी पडल्यानंतर मी आणि आता रुद्रासुद्धा डाऊन म्हणजे घसा जास्त दुखतोय, खोकळा आणि सर्दी। सात्विकला जास्त सर्दी झाली, कफ झालाय, रुद्राला सुद्धा सर्दी। लहान मुलं तर सगळेच आजारी आहेत, इतका बदल झाला आता हवामानात, वातावरणात। तर आता संध्याकाळच्या टायमाला मस्त गरमागरम चहा बनवले दोघींसाठी। रुद्राचे पप्पा नाही आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते आता गावी गेलेत, त्याच्यामुळे आम्ही निवांत आहोत। 2-3 शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकले होते, कारण का ना इथे ह्या इतक्या थंडीमध्ये बिलकुल काम करायची इच्छा होत नाही। त्याच्यामध्ये ना आता लोड शेडिंग इथे चालू केलं आहे, लाईट सारखी घालवतात आणि ती 1 तास नाही तर 3-3, 4-4 तास लाईट जाते आणि त्याच्यामुळे भरपूर घरामध्ये थंड वातावरण होतं। फक्त आम्ही अंगावर घेऊन झोपतो आणि खायचं 1 टाईम बनवायचं, 2 टाईम खायचं, असं आता ठरवलं आहे। तर आता मस्त सगळीकडे रूम हीटर लावून ठेवले, तिन्ही रूममध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, दुसऱ्या बेडरूममध्ये, आणि त्याच्यासमोरच आता आम्ही बसून चहा पितोय। अंधेरा पण इतका लवकर होतो ना, म्हणजे 5 वाजल्यापासून ना पूर्ण काळोख व्हायला सुरुवात होते, 5:30 वाजेपर्यंत पूर्ण काळोख होतो। बाहेर पण कुठे जायची इच्छा होत नाही। काही सामान वगैरे मागवायचं झालं तरी ब्लिंकेटवरून, नाहीतर मग रुद्राचे पप्पा भाजी वगैरे भरून गेलेत, अजूनपर्यंत तरी चालले। फक्त दूध वगैरे लागतं, फळं लागतात, तर मग ते मी ब्लिंकेटवरून मागवते। इथे ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं संध्याकाळचं रुटीन पंजाबमधले दाखवते। तर निवांत आहे, मगाशीच मी तुम्हाला म्हटले, त्याच्यामुळे कामं केली काय आणि राहिली काय काही फरक पडत नाही। पण जर मोठी माणसं घरामध्ये असली ना की आपण काळजीने कामं करतो आणि वेळच्या वेळी सगळी कामं होतात। पण एखादा माणूस नसला आणि फक्त मुलं आपण असलो की मग ती भांडी तशीच पडलेली असतात, कपडे तसेच पडलेले असतात, किंवा एकाच टायमाला जेवण बनवायचं, 2 टाईम खायचं, असं असतं। उलट जास्त आळस येतो। मग असं वाटतं की ते रुटीन आपलं व्यवस्थित पहिल्यापासून चालले ना तसंच असावं। तर आता इथे ना आम्ही चहा वगैरे करून घेतली, बिस्किट खाल्लं चहामध्ये, आणि आता सात्विकला दुधामध्ये बिस्किट खाऊ घालते। परत दुपारची सगळी भांडी पडलेली होती, म्हणजे दुपारची नाही, सकाळपासून नाश्त्यापासूनची। रुद्राला शाळेत पाठवलेली, त्याच्यानंतर ती दुपारी आली, ते जेवण आम्ही जेवलो, ती भांडीसुद्धा तशीच होती। म्हटलं गरम पाणी करेल आणि सर्व भांडी एकदाच साफ करेल। आता किचनची शेगडीसुद्धा खराब झाली, किचन ओटा खराब झाला आहे, परत बऱ्याच गोष्टी खराब झाल्यात। म्हणजे दिवाळीनंतर ना मी कोणतीच साफसफाई केली नाही। आता मी वाट बघते माझ्या मिस्टरांची पोस्टिंग कधी येते, म्हणजे त्याच वेळेस सगळी पॅकिंग वगैरे करायला लागेल। पण अजून पोस्टिंग काही आली नाही, कदाचित ह्या महिन्यामध्ये कळेल की कुठे पोस्टिंग येते काय। पण आता ह्या वर्षाची सुट्टी त्यांची राहिलेली ना, म्हणून ते गावी गेलेत। आम्ही नाही गेलो, कारण का रुद्राची शाळा होती, रुद्राचं आता ॲन्युअल फंक्शनसुद्धा आहे आणि त्याची एक्झामसुद्धा आहे। मुलं मोठी व्हायला लागली ना की शाळा बुडवताच येत नाही, आणि घरीसुद्धा ना सगळे वाट बघतायत। आम्हालासुद्धा भरपूर जायची इच्छा झाली, इतका कंटाळा आला इथे, पण शाळेमुळे नाही जाता येत। तर असो, आता ठरवलं आहे पोस्टिंग आली ना की सगळा बोजा बिस्तारा एकदाच पॅक करायचा आणि एकदाच निघायचं, नाही तर ते 10 दिवसाच्या सुट्टीला जा या असं काही करणार नाही आहे। डिसेंबरमध्ये सुद्धा असेल 5 दिवस सुट्टी, पण नाही जाणार, त्या जाण्यामध्ये येण्यामध्ये 2-2 4 दिवस जातात। त्याच्यामुळे म्हटलं नाही, आता जायचंच नाही, एकदमच सगळं सामान घेऊन आपण जायचं। तोपर्यंत रुद्राचीसुद्धा एक्झाम होते, एक्झाम झाली की आम्ही जाऊ। आता इथे किचनची शेगडी, किचनचा ओटा भरपूर खराब झाला आहे, तर तो साफ करून घेते। आणि हे काम ना मी नेहमी करते, पण बाकी ज्या वस्तू आहेत ना, तर त्याच्यावरती तेलाचे डाग भरपूर जाऊन बसलेत। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल, तर म्हटलं एक दिवशी पूर्ण किचनची साफसफाई करायची। आता हे तर काम मी रोज करते, म्हणजे किचनची शेगडी स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर दिवसातून एकदा तरी मी साफ करते, किचन ओटा साफ करते। पण बाकी वस्तूंना काही हात लावला नाही, दिवाळीच्या टायमाला जी साफसफाई केली तेवढीच। तर आता म्हटलं निवांत आहे ना, तर दिवसातून एक कामं करावी। तर मी सुरुवात तशी केली, मागच्या वेळेस कपाट आवरून घेतलं मागच्या व्हिडिओमध्ये, आणि बेडरूममध्ये सुद्धा सामानाची ना हलवाहलव मी सारखी करत असते, आतासुद्धा केले। जिथे मी देव ठेवलेत ना, तिथे मला एक स्विच पाहिजे होता रूम हीटर लावण्यासाठी, म्हणून दोन्ही कपाटं वेगवेगळे ठेवलेत, मध्ये जागा केली, नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। आणि एक दिवशी आता किचनलाच देईल, कारण का किचनची भांडी वगैरे ना भरपूर खराब झालीत। तर म्हटलं पॅकिंग करण्याच्या आधी ही सगळी कामं ना थोडी थोडी करावीत। आता ह्या बॉक्समध्ये ना, एका बॉक्समध्ये मी कपडे ठेवलेत, एका बॉक्समध्ये सगळं सामान, म्हणजे खाण्याचंसुद्धा, किराणा मालसुद्धा, हे सगळं एकत्र झाले। आणि काही वेळेस ना डबल टिबलसुद्धा सामान होऊन जातं, म्हणजे ह्याच्यामध्ये कळतच नाही की ती वस्तू आहे आणि मी मार्केटमधून घेऊन येते, म्हणून महिन्यातून एकदा ना हे सगळं काढून बघावं लागतं की कुठली
कुठलं कुठलं सामान आता आहे, कुठलं आणायची गरज लागणार आहे. ही अशी जी कामं असतात ना, ही मी रात्रीच्याच टायमाला करायला घेते. एकतर वेळसुद्धा भरपूर लागतो आणि डिस्टर्ब करायला कोणी नसले ना की बरं असतं. आता ह्याला सात्विकला मी खाऊ पिऊ घातले, त्याच्यामुळे तो खेळतो आणि तसंही ना अजूनपर्यंत मला त्याचा काहीच त्रास नाही आहे. काहीही कोणतीही वस्तू घेतो आणि खेळत बसतो. आता तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्याचा तो आपला खेळतोय, पण पोट भरलेलं पाहिजे, नाहीतर मग जास्त त्रास देतो. तर आता इथे सगळं सामान मी काढून घेतलं आहे. बघते कोणत्या कोणत्या वस्तू डबल टेबल आहेत आणि तसंच परत लावते. आता इथे ना जागा कमी असल्यामुळे मला हे सामान असं एकाच बॉक्समध्ये ठेवावं लागतं. किचनमध्ये जर जागा असते ना, मग मी बरण्या वगैरे किंवा डब्बे वगैरे घेतले असते आणि त्याच्यामध्ये हे सगळं सामान लावलं असतं. मलासुद्धा हा त्रास नसता झाला की सगळं काढा आणि व्यवस्थित लावा. मुलं पण कोणती वस्तू घ्यायला गेली ना की सगळं एकत्र, म्हणजे रुद्रा माझी काय घ्यायला गेली ना, तिला जर कोणती वस्तू भेटली नाही ना की सगळं हलवून ठेवते. सगळ्यांची जागा वेगवेगळी होऊन जाते आणि मग कळत नाही की कोणतं सामान आहे आणि कोणतं आणायचं आहे. तर असो, आता ह्या आर्मी क्वार्टर अशाच असतात. मी माझ्या व्हिडिओमध्ये आर्मी क्वार्टरविषयी काही बोलले ना, तर एक लेडीज आहे, तर ती ऑफिसर फॅमिलीतून बिलॉंग करते असं ती म्हणते. कदाचित काही सांगू शकत नाही. तर ती ना तिची निगेटिव्ह कमेंट असते की आर्मी क्वार्टर ह्या अशाच असतात, तिथे आपल्याला जाऊन ॲडजस्ट करावं लागतं. तर बाई, तू ऑफिसर फॅमिलीतून बिलॉंग करतेस असं तू म्हणतेस, तर तुला सांगू का, तुला आयतं आरामात सगळं मिळतं. एक फोन तुम्ही घुमवलात ना की तुम्हाला सगळं जिथल्या तिथं येतं. तसं आमचं नसतं. आमचं ना सरकारी काम आणि 12 महिने थांब, त्याच्यामुळे ना आमची पोस्टिंग आली तरी आमची कामं काही पूर्ण होत नाहीत. आणि ना मी तिच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय दिला आहे मराठी, आणि हे इतकं मोठं मोठं सगळं इंग्लिशमध्ये टाईप करते. म्हणजे तो बोलतात ना की ऑफिसर असल्याचा किडा असतो, तर तो ह्यांच्यामध्ये ना पाहायला मिळतो. खरं सांगते, आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की माझे सर्व व्हिडिओ मराठीमधून असतात. आणि बरं, तू पाहिलंस, तुला कळलं, तर तू मराठी असूनसुद्धा तू इंग्लिशमध्ये टाईप करतेस. ह्याचीच मला खंत वाटते की मराठी असल्याचा तुला अभिमान नाही आहे. आणि बरं, तुम्हाला सांगू का, व्हिडिओमध्ये असं काहीच नाही आहे की म्हणजे राग येईल असं काहीच नाही बोललेले. फक्त असंच की आर्मी क्वार्टर ह्या अशा आहेत, भरपूर जुन्या आहेत, परत रूम छोट्या आहेत, आम्ही कसं ॲडजस्ट करतो, कपाट असे दिलेले आहेत. आणि एका व्हिडिओमध्ये मी असं बोलले की जर तुम्हाला आर्मीमध्ये भरती होऊन यायचं असेल ना, तर ऑफिसर म्हणून भरती होऊन या, जवान म्हणून नका येऊ. तर तिला त्या गोष्टीचा इतका राग आला ना, ती म्हणायला लागली की तुम्हाला काय माहिती की एका ऑफिसर फॅमिलीला किती सहन करावं लागतं. तर एका ऑफिसर फॅमिलीला सहन करावं लागतं आणि जवानांच्या फॅमिलीला काहीच सहन करावं लागत नाही का? म्हणजे ह्यांची मेंटॅलिटी तुम्ही बघा की ही स्वतःला शाणे समजतात. आणि तसंच ह्या आर्मीमध्ये ना तसंच चाललं आहे. ह्यांच्यासारखी ही काही लोकं आहेत ना, त्यांच्यामुळे जवानांना नोकरी करायची इच्छा होत नाही, इतकं टॉर्चर करतात. म्हणजे ह्यांची बुद्धी फक्त त्यांच्यापुरतंच काम करते. मी सगळ्याच ऑफिसर लोकांना बोलत नाही आहे. काही ऑफिसर लोकं खूप चांगले असतात, समजदार असतात, सगळ्यांना धरून चालतात. पण काही हे अशा बुद्धीचे असतात ना, इतकी टॉर्चर करतात. जवान अक्षरशः काही जवानना सुसाईडसुद्धा करतात यांच्यामुळं, ह्यांच्या टॉर्चरमुळं. आणि टॉर्चर काय करणार सांगू का, म्हणजे त्यांच्या मनानुसार नाही वागलं ना की मग सुट्टी थांबवणार. सुट्टी म्हणजे स्वतःची सुट्टी असूनसुद्धा भीक मागावी लागते त्यांच्याकडे की आमची सुट्टी आम्हाला द्या म्हणून. 50 वेळा इंटरव्ह्यू करायला लागतात त्यांच्यासमोर जाऊन. परत दुसरी गोष्ट म्हणजे चार्जमध्ये फसवणार. असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आतमध्ये घडतात. मीडिया गेटपर्यंत येते, आर्मीच्या आतमध्ये येत नाही. त्याच्यामुळं ना बाहेर लोकांना सगळं चांगलं वाटतं. आणि आर्मी ही आहे चांगली, पण आर्मीमध्ये ही जी अशी काम करणारी लोकं आहेत ना, 40% अशी लोकं आहेत. त्याच्यामुळे ना भरपूर त्रास होतो जवानांना. आणि तुम्हाला सांगू का, जवान म्हणून भरती होऊन आर्मीमध्ये आलं ना की ते काही सगळेच श्रीमंत नसतात, घरची परिस्थिती गरीब असते. त्याच्यामुळे ही लोकं काय बोलतील ना, बिचाऱ्यांना खाली मुंडी घालून सगळं सहन करावं लागतं, का तर नोकरी करायची. पण आता तसं नाही आहे. आता तुम्हाला सांगू का, आता जे नवीन भरती होतात ना, ते सगळे सुशिक्षित भरती होतात. म्हणजे हल्लीचे आता सगळे इंग्लिश बोलणारे असतात. त्याच्यामुळे आता काय झालं आहे माहिती आहे का, ही जी आता नवीन भरती होतात ती सगळ्यांना टफ असतात. कोण कोणाचं ऐकून घेत नाही. जिथे चुकत असेल तिथे ठीक आहे, पण फालतू कोण का कशाला ऐकून घेईल. आधीची फौज ऐकून घ्यायची, पण आता तसं नाही आहे. हे एक छान आहे, बेस्ट आहे. आता मी तुम्हाला सांगते, मला ना मी व्हिडिओ चालू केल्यापासून मला निगेटिव्ह कमेंट आतापर्यंत कधी आल्याच नाहीत. म्हणजे इतक्या खालच्या लेवलच्या कधीच नाही आल्या असतील, पण त्या कधी मनाला इतक्या लागल्याच नाहीत. आणि मला ना तुम्हालासुद्धा सांगायचं आहे, जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे स्टार्ट केला असेल आणि अशा जर निगेटिव्ह कमेंट येऊन तुम्ही डिमोटिवेट होत असाल ना, तर ते तसलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण का ह्या निगेटिव्ह कमेंट कोण करतं, एकतर रिकामटेकड्या असतात ना त्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे
संसारामध्ये खुश नसणाऱ्या, म्हणजे त्यांच्या संसारामध्ये त्या खुश नसतात ना, म्हणून आपले व्हिडिओ बघून आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन त्या घाण करून जातात. आपलं सुख त्यांना बघवत नाही. एकतर आपण मेहनत करतो, मेहनत करून आपलं घर आपण सावरतो आणि त्यातूनच 4 पैसे कसे मिळतील याचा विचार करतो. तर हे सगळं त्यांना हजमच होत नाही. त्याच्यामुळे ह्या अशा कमेंटमध्ये येतात आणि घाण करून जातात. त्याच्यामुळे त्यांचा विचार काही करायचा नाही. जरी निगेटिव्ह कमेंट आल्या, रिप्लाय जितका देता येईल तितका द्यायचा, नाहीतर मग तसल्या लोकांना ब्लॉक करायचं. म्हणजे त्यांच्या कमेंट आपल्यालाच काय कोणालाच नाही पाहायला मिळणार. तर असो, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आता किचनची बऱ्यापैकी कामं केली. देवाची बत्ती लावून घेते संध्याकाळच्या टायमाला आणि स्वयंपाक तर काही बनवायचा नाही आहे. आमचा दुपारचा स्वयंपाक आहे तर तोच गरम करून खाऊ. संध्याकाळच्या टायमाला श्लोक, आरत्या असं बोललं ना की छानसुद्धा वाटतं आणि घरामध्ये लहान मुलं असतील ना तर त्यांना सवयसुद्धा होते. निदान बोलता नाही आलं तरी टाळ्यांपासून तरी सुरुवात होते. आता सात्विक ना टाळ्या वाजवायला लागला आहे. मी देवाची बत्ती लावत असले की मी आरती, श्लोक असं काहीतरी बोलते आणि जर रुद्रा देवाची बत्ती लावत असली ना की ती शाळेतल्या प्रार्थना बोलते किंवा तिला जे येतं ते ती बोलत असते आणि सात्विक मग मस्त बघत बसतो, हसत बसतो. आता तो सुद्धा थोडं कॅप्चर करायला लागला आहे. 15 ते 20 मिनटं देवासमोर आम्ही आरती वगैरे बोललो आणि आता सकाळच्या टिफिनची तयारी. तर टिफिनला आता सध्या भाज्या आहेत निवडून वगैरे मी आधीच ठेवलेत. तर म्हटलं सकाळी मेथीचा पराठा किंवा पालकचा पराठा काहीतरी बनवून देईल. आता मस्त हिरव्या भाज्या असतात त्याच्यामुळे पराठा बनवून देते आणि सकाळचं नाही, या थंडीमध्ये बरं पडतं ते पराठा बनवून द्यायला आणि तीसुद्धा ना आवडीने खाते, म्हणून मग मला बनवायलासुद्धा काही वाटत नाही. तर असं आता थोडीफार माझी स्वतःची तयारी करते, कारण का आता थंडीमध्ये ना केसामध्ये भरपूर कोंडा होतो. पण ह्या थंडीमध्ये माझ्या केसामध्ये कोंडा काही झाला नाही. तर तो का सांगू का, मी ना रोज रात्री जे मी घरी तेल बनवले ना तर ते लावत असते केसांच्या मुळांना, पूर्ण केसांना नाही, केसांच्या मुळांना लावते आणि एक वेणी घालून झोपून जाते. तुम्हीसुद्धा जर तुमच्या केसामध्ये कोंडा झाला असेल ना तर काही नाही केलं तरी चालेल, पण तेल लावा. थंडीमध्ये ना सगळ्यांची स्किन ड्राय होते आणि ड्राय स्किन झाले की डॅन्ड्रफ व्हायला लागतो, केस गळती होते, केसांच्या वेगवेगळ्या समस्या जाणवायला लागतात किंवा स्किनचे सुद्धा प्रॉब्लेम होतात. म्हणून तुम्ही स्किनलासुद्धा तेल लावू शकता आणि केसांनासुद्धा छान पोषणसुद्धा मिळतं आणि कोंडासुद्धा होत नाही, केस गळती कमी होते. नक्की करा. तर आता स्वतःची थोडीफार तयारी केली आणि जेवण गरम करत ठेवलेलं, गरम झालं म्हणजे पालकची डाळ बनवलेली आणि भात, जास्त काही स्वयंपाकसुद्धा नाही आहे. तर आता आम्ही दोघीजणी जेवून घेतो, नंतर मी सात्विकला वेगळं भरवेल. तर इथे पाहू शकता सकाळची राहिलेली डाळ आणि थोडासा भात, पण आता आमचं तिघांचं भागून जाईल. रात्रीचं इतकं पाहिजे भरगतचं असं नाही आहे, कारण का आम्ही चहासुद्धा घेतली होती, चहामध्ये बिस्किट खाल्लेलं, त्याच्यामुळे जास्त नसलं तरी चालतं. तर आता डाळ गरम होते ना, म्हटलं की चेहरा छान क्लीन करून घ्यावा. चेहरा छान वॉश करून झोपलं की मस्त झोपसुद्धा लागते. एखादं मॉइश्चरायझर आणून ठेवायचं. आता थंडीमध्ये गरज असतेच मॉइश्चरायझरची, कोणतंही आणि पूर्ण शरीराला लावायचं, चेहऱ्याला लावायचं, मस्त झोपून जायचं. तर आता मी चेहरा क्लीन करेल, आम्ही घेऊ, थोडा वेळ बाहेर वॉकिंग आणि झोपून जाऊ. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.